जाऊया मॅच कडे. आपण पाहतो आजच्या दिवसाला पहिल्या क्रमांकाची मॅच तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रॉयल ग्रुप व सायरो मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 चा एक देदीप्यमान क्रीडा महोत्सव. आपण पाहतो प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू असेल, परंतु आपण पाहतो तिथे कॉड बँड साठी नसेल. कॉड बँड साठी नसेल याची नोंद घ्या. रॉयल ट्रॉफी 2025 ची एक मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरंच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, आमच्या मनामनात रंगते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी. रॉयल ट्रॉफी 2025 पहिला चेंडू मैदानावरती पडलाय. मिडान मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील एक धाव आणि एका धावेबरोबरच मात्र संघाचं खाते इथे मैदानाच्या आतमध्ये उघडले गेलेलं आहे. एका बाजूला युवा उद्योजक पप्पू भाऊ राजापुरे आणि संचालक विविध कार्यकारी सेवा सोसायटी आदरणीय शरददादा पवार साहेब यांच्या मालकीचा संकल्प 11 शिरूर हा संघ एका बाजूला, विश्वजित गरुड या संघाच्या आयकॉनला घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सज्ज झालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रवी उर्फ श्याम मनोहर ढोबळे साहेब आणि आदरणीय प्रवीणदादा दसगोडे साहेब यांच्या मालकीचा क्लासिक 11 शिरूर, जी बारामती तालुक्यातील काटेवाडी गावचा सुपरस्टार ओमकार साळुंके या खेळाडूला याचा आयकॉन म्हणून आपण आज रॉयल ट्रॉफी मध्ये पाहणार आहात. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होतीये. एका बाजूला आपण पाहतो संकेत दळवी, तर दुसऱ्या बाजूला ज्या खेळाडूची गेले 2 वर्ष सातत्याने चर्चा झाली टेनिस क्रिकेटच्या इंडस्ट्रीमध्ये, अर्थात अभि गव्हाणे. षटक क्रमांक पहिले आपण पाहतो सुदाम खोडदे साहेबांना तुम्ही तिथे मैदानावरती पाहता. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. 1,51,000 रुपये माजी महापौर अहिल्यानगर आदरणीय संदीप दादा भनंदास कोतकर साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले तब्बल 1,00,000 रुपये. डेड चेंडूची घोषणा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आदरणीय गौरीशंकर शरणार्थी साहेब यांच्या माध्यमातून असेल. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं सौभाग्यवती निर्मलाताई शुभमभैया नवले माझे सरपंच कारेगाव, त्याचप्रमाणे आपण पाहतो राजेश अण्णा संपतराव कदम आणि खंडूशेठ शेंडगे या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून. यस अभि गव्हाणे आडव्या बॅट सुंदर फटका, रॉयल ट्रॉफीचा एक दर्जेदार तडाखा, चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. चौकारा बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकली असता 5 धावा इथे मैदानावरती आलेल्या आहेत. कित्येक वेळा क्लासिक 11 शिरूर आणि संकल्प शिरूर या संघाची गाठ पडलेली आहे, परंतु कुणी किती वेळा कोणाला पराभव केले त्या गोष्टीला अर्थ राहिलेला नाहीये. नवीन दिवस आहे आणि नवीन दिवसाची सुरुवात मात्र तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. एकच संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे, त्यामुळे आपण पाहतो तुम्हाला जे काय द्यायचं सर्वोत्तम द्यायचंय आणि त्यासाठी मात्र चालू असलेला एक काळजाचा ठोका चुकवणारा सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अभि गव्हाणे यावेळेचा चेंडू आपण पाहतोय सुरेख पद्धतीने आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो या शिरूर तालुक्यातील मुखै या गावाला बिलॉंग करणारे साठे स्पोर्ट्स शॉपीचे ओनर अमर साठे सरांना तुम्ही पाहता. तर स्कोरले पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पारनेर तालुक्यातील राळेगण थिरपाळ या गावाला बिलॉंग करणारे सतीश जिंजूरकर सर. तर संगमनेर तालुक्यातून आपण पाहतो आमच्यासोबत हेमंत परदेशी सर जोडले गेले. या तिन्ही पंचांचं आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये करतो मनपूर्वक स्वागत. विरुद्ध दिशेला फटका खेळायचा. यस पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. खूप मोठा मासा गळाला लावलाय. अभि गव्हाणेचा खेळ थांबला. डावाला पहिले खिंडार. थँक्यू. फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. तर इथे अभि गव्हाणे थांबतो तर संघाचा आयकॉन इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बारामती तालुक्यातील काटेवाडी गावचा हा सुपरस्टार आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विरुद्ध दिशेला फटका खेळला. विशेष म्हणजे आपण पाहतो गरज नव्हती अभि गव्हाणे सरळ बॅटनं मात्र डीप मिड विकेटला एक चांगला फटका त्याच्या बॅटमधनं आलेला होता, परंतु इनफिल्ड क्लिअर करायचा होता पॉईंट आणि कव्हर आतमध्ये होता ते 30 सर्कल फोडायचं होतं, परंतु मिडल अटॅकचा चेंडू विरुद्ध दिशेला फटका. बाळा शिंदे यांनी पाठीमागे टिपलेला सुंदर झेल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिला धक्का इथे मैदानावरती बसलाय. त्या संघाचा आयकॉन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
विशेष म्हणजे आपण पाहतो पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही मैदानावरती पाहतात. विशाल अर्थात बंटी गायकवाड सर, रवींद्र गिरमकर साहेब आणि सायराम मित्र परिवार व रॉयल ग्रुप आयोजित रॉयल ट्रॉफीचं तिसरं पर्व आपण मैदानावरती पाहतो आणि या तिसऱ्या पर्वाच्या पहिल्या क्रमांकाची मॅच तुम्हाला मैदानावरती आहे. एकमेकांविरुद्ध कित्येक वेळा दोन्ही टीमी खेळलेल्या आहे, त्यामुळे एकमेकांची स्ट्रेंथ आणि एकमेकांची विकनेस त्यांना माहिती आहे आणि त्यावरती मात्र कुरघोड्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मान्यवर येऊया, थोडंसं लवकर सामना चालू आहे. आतमधले मान्यवर थोडंसं लवकर आहे, सामना चालू आहे. इतकं निवांत जमते काय? ये थोडंसं लवकर. 5 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती तुम्ही पाहताय. यावेळेचा चेंडू संघाचा आयकॉन हसन मदरीच्या डोक्यावरनं टाकून देतोय. एक बाहुबली हिट, षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. या षटकाराबरोबर ज्यांचा आवाज आज आणि उद्या आपण या ठिकाणी ऐकणार आहात, पारनेर तालुक्याचं भूषण आदरणीय प्रवीण गायकवाड सरांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे आणि त्यांचं स्वागत संघाच्या आयकॉन ओमकार साळुंकरने केलेल्या एका खणखणी षटकारानं. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती रवी उर्फ श्याम मनोहर ढोबळे साहेब आणि प्रवीणजी दसगुडे साहेब यांच्या मालकीचा क्लासिक 11 शिरूर 11 धावा. पहिलं षटक आपण पाहतो इथं मैदानावरती सामना पाहण्यासाठी आमचे गोडसे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. अनुप शेठ भंडारी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या दोन्ही मान्यवरांचा आताकरिता सोहळा त्यांचाच आहे. त्यांच्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये अर्थात रॉयल ट्रॉफीमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर अविनाश गावडे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सौरभ शेळके देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आमचे दत्ता चौरे सरांना देखील आपण इथे पाहतात. सनी उर्फ मंदार दळवी हे सर्व मान्यवर सामना पाहण्यासाठी उपस्थित आहे. सर्वांचं स्वागत आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आडव्या बॅटनं, दॅट्स अ टिपिकल हिट बाय संकेत दळवी. बेधुंद सागराच्या लाटेत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. अरे वेड्या, नेहमीच काय जिंकायचं, कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. नावाने काही फरक पडत नाही. संकेत दळवी संकल्प 11 संघाचा आयकॉन गोलंदाजी मार्कवरती आला. अर्थातच सांगवी या गावाला बिलॉंग करतो विश्वजित गरुड आणि सामना पाहण्यासाठी आपण पाहतो तुषार भाऊ पवार यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. रॉयल ट्रॉफी हे पहा, मैदानाच्या बाहेर जे काही चेंडू येईल आणि जे काही खरं तर लहान मुलं असे किंवा प्रेक्षक जेवढ्या वेळी खरं तर चेंडू तुम्ही आणून देताल तेवढ्या वेळी इथे मात्र मार्क केलं जाईल आणि सायंकाळच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी आयोजक कमिटीच्या माध्यमातून आकर्षक असं बक्षीस आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे बाहेर जाणारे चेंडू लहान मुलं तुम्ही दिवसभरामध्ये आणून द्या. जेवढ्या वेळ तुम्ही आणून देता इथे टिकमार होईल आणि तुम्हाला शेवटच्या सामन्यानंतर मात्र आकर्षक असं बक्षीस रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. रोख स्वरूपाचं खरं तर पारितोषिक तुम्हाला खरं तर आयोजक कमिटीच्या माध्यमातून देण्यात येईल. पहिला चेंडू होता आणि संकेत दळवीचा क्लास तुम्हाला पाहायला मिळाला. डीप लॉंग ऑन फोडलं त्यानं इथे पाहायचं आपल्याला. यावेळेचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, ग्लोरियस हिट. आपल्या स्पर्धेचे बक्षीस दात्यांना मानवंदना संकेत दळवीची. प्रतिस्पर्धा संघाचा आयकॉन विश्वजित गरुडवरती संकेत दळवीचा प्रचंड मोठं आक्रमण. डीजे ऑपरेटर संपर्क करा बरं 2 मिनिटं. डीजे ऑपरेटर ओळीने 2 षटकार मैदानावरती आलेले आहेत आणि या 2 षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 23 धावा धावपलकावरती आहे. संकेत दळवी आणि ह्या मैदानाचं नातं प्रचंड मोठं राहिलेलं आहे. ह्या मैदानापासूनच करतं संकेत दळवीचा प्रवास टेनिस क्रिकेटच्या पटलावरती झालेला आहे. प्रतिस्पर्धा संघाच्या आयकॉनवरती चढवलेलं प्रचंड मोठं आक्रमण तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 23 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपने टीम के लिए खड़ा वही सबसे बड़ा. आणि इथे मैदानावरती संकेत दळवीने डावाचे सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतले. प्रतिस्पर्धा संघाच्या आयकॉनवरती चढवलेलं आक्रमण आहे. हा बॉल आपण पाहतो खरं तर
तिसऱ्या पंचांकडे आपण इथे आहोत. चेंडू आपण पाहतो खेळपट्टीच्या खाली पडलाय की काय ते चेक आपण इथे मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिले इथे मैदानावरती टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून खरं तर संपूर्ण स्पर्धा आपली रॉयल ट्रॉफीची कव्हर करणार आहोत. कालच मला वाटतं मोठा प्रवास करत हे संपूर्ण टीम आपल्या स्पर्धेमध्ये आलेली आहे. आणि तिथे जर आपण पाहतो ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेत, जिथे संगमनेर तालुक्यातले एक यशस्वी पंच आपल्या सोबत आहे, हेमंत परदेशी सर तिथे वॉर्डरूम मध्ये असणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिले 1,51,000 रुपये माजी महापौर अहिल्यानगर चेंडू आतमध्ये आहे, लाईनच्या आतमध्ये चेंडू आहे. इट्स अ वाईड बॉल. अवांतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 24 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला. पॉवर प्लेचं षटक आहे, बंधन आहेत आणि बंधन असल्या कारणानं मात्र आपण पाहतो दोन दोन खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर उभं ठेवण्याची मुभा इथे मैदानावरती असणार आहे. त्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती संघाचा आयकॉन विश्वजित गरुड आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 24 धावा धावपलकर तुम्ही पाहता. या दुसऱ्या षटकामध्ये धावा सातत्याने ओसरून व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु जे बदल आली तर संख्या दळवीच आपल्याला पाहायला मिळते. ते बंद करण्याचा प्रयत्न बाळा शिंदे यांच्या माध्यमातून असणार आहे. क्लोजच्या माध्यमातून आले मिड ऑफला आपण पाहतो चांगला फटका इथे मैदानावरती असेल. खोडते साहेब तिथं चेंडूवरती असतील. एक धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 25 धावा आहे. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जाते ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला झालेला आहे. आयोजक कमिटी ज्यावेळेस आपण पाहतो उत्तम दर्जाचं क्रिकेट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खेळलेला आहे आणि ज्यावेळेस एखादा खेळाडू आयोजक कमिटीमध्ये येतो ना, मग तो आयोजनामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता पाहायला मिळत नाही. सकाळचं सत्र आहे, परंतु क्रीडा रसिकांनी पुन्हा एकदा गर्दी करायला सुरुवात केली, कारण रॉयल ट्रॉफी आपली ट्रॉफी हक्काची ट्रॉफी म्हणून आपण पाहतो. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं बारामती तालुक्याचा सुपरस्टार ओमकार साळुंके प्रतिस्पर्धा संघाच्या आयकॉनला आसमान दाखवतोय. षटकार जबरदस्त फटका इथे मैदानावरती आहे. का बारामती तालुक्यातून काटेवाडी गावातून हा खेळाडू दूरवरचा प्रवास करत शिरूर शहरामध्ये आलाय. रॉयल ट्रॉफी मध्ये याचा आयकॉन म्हणून का त्याला बोलवलं गेलंय. प्रतिस्पर्धा संघाच्या आयकॉनवरती चढवलेलं आक्रमण तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू विरुद्ध देशाला फटका खेळायचा आहे, परंतु चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग नाहीये. धावपल पुढे गेलाय. 31 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले उद्योजक गौरीशंकर शरणार्थी यांच्या माध्यमातून 1 लाख रुपये. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं सौभाग्यवती निर्मलाताई शुभम भैया नवले. वाह वाह सुंदर फटका आडव्या बॅटनं डीप लॉंग ऑन फोडला ओमकार साळुंकेनं. षटकार दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 37 धावा इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिले षटक चांगलं होतं, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये संघाच्या आयकॉनवरती चढवलेलं संकेत दळवे आणि ओमकार साळुंके या दोन्ही खेळाडूंनी आक्रमण चढवलं आणि संघाचा धावपल पहिल्या दोन षटकामध्ये नेऊन ठेवलाय. 37 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संकल्प 11 शिरूर. आता जर तुम्ही टॉस जिंकला असेल आणि तुम्ही जर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला मात्र आता इथे संशयाचे ढग तुमच्या भोवती फिरायला लागलेले आहे. कारण आम्ही सातत्याने सांगितलं की या जगामध्ये तुम्ही घेतलेला निर्णय जोपर्यंत सक्सेसफुल ठरत नाही तोपर्यंत मात्र हे जग तुमच्याकडे संशयाच्या नजरेनं पाहतं आणि संशयाने पाहणाऱ्या नजरा ज्यावेळेस आदराने झुकतील ना मित्रांनो, त्यावेळेस समजून जावं की आपण योग्य ट्रॅकवरती आहे. तिसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 37 धावा संकेत दळवे आणि आपण पाहतो ओमकार साळुंके या दोन खेळाडूंनी मात्र मैदानावरती लाभलेला आहे. धावा थांबवायच्यात आणि विकेटही घ्यायच्यात, त्यासाठी मात्र आपण पाहतो सुदाम खोडदे साहेबांनी आपला हुकुम एका गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. बाळासाहेब शिंदे षटक क्रमांक 3 घेऊन इथे मैदानावरती सज्ज होणार आहे. दोन षटकं संपलेल्या क्लासिक 11 शिरूर या संघाने मात्र चांगला धावफल पहिल्या दोन षटकामध्ये गोळा करताना तुम्हाला इथे पाहायला मिळालेला आहे. यावेळेचा चेंडू होता उंची मिळालेली आहे. पाठीमागे आपण पाहतो हसन मादारी चेंडूच्या खाली आणि ज्या कामासाठी बाळा शिंदेला आणलं होतं त्यांनी ते काम केलंय. संकेत दळवी बाद. तू ऐकत असता जयघोषाचे नारे, तू नकोच विसरूया काल गतीचे वारे. अचूक चेंडू फटकार या काळाचा आयुष्य सरडोंगर धावांचा निरंतर आठवण नाही इथे कणाकणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला.
दरम्यानच्या काळात आपण पाहतोय ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट आयकॉन यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल दिलेला आहे राजापूर गावचं भूषण अर्थातच सरपंच सचिन दादा चौधरी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. रॉयल ग्रुप व सायरम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफीमध्ये चौधरी साहेब आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतो, विनंती करतो अतिथी मंचावरती या आणि विराजमान व्हा. जैसा नाम वैसा काम. जी चर्चा मी करतो चेंडू टाकण्यापूर्वी बाळा शिंदेची केली तीच ती इथे मैदानाच्या त्याने दाखवून दिलं. प्रॉपर बॅटवरती चेंडू मेडल झालाच नाही. संकेत दळवीचा उंच हवामध्ये चेंडू, तिथे मात्र हसन मादारे नावाची भिंत होती आणि त्या भिंतीने सोप्पा झेल इथं मैदानावरती टिपलेला आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होईल प्रमोद महामुनकर. याच मैदानावरती सातत्याने क्लासिक 11 शिरोळ संघाचा रोजचा सराव आहे. या मैदानाच्या खानाखुणा त्यांना माहिती आहे. या मैदानावरती कुठे चेंडू पडल्यानंतर बॅटवरती परफेक्ट मेडल होतील याचा परिपूर्ण अभ्यास आहे. आणि याच मैदानावरती आपण पाहतो संकल्प 11 सारख्या एका तगड्या फौजाविरुद्ध युद्ध रॉयल ट्रॉफीचं ते मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. ओह यू मिस एंड डेफिनेटली हिट, हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. बाळा शिंदेने सुरुंग लावला या षटकामध्ये. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानच्या काळात आपण पाहतो आदरणीय दगडू मामा त्रिमुखे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. तिसरा धक्का आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. चांगली कामगिरी अफलातून कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. बाळा शिंदे मी आधीच सांगितलं होतं की आता या सीझनमध्ये फलंदाजीतनं जरी अपयशी ठरत असला ना, गोलंदाजीतनं मात्र शिरोळ हवेली आमदार चषकामध्ये देखील धुमाकूळ घातला आणि तोच परफॉर्मन्स रॉयल ट्रॉफीमध्ये देखील त्यांनी चालू ठेवला. विकेट हॅट्रिकचा चेंडू आणि समोर आपण भैया खर्डेला इथं मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. हो हा चेंडू आपण पाहतो नव्याने टाकायचा आहे. वाईट बॉल तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अवंतर धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्या असता 38 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात मैदानावरती होती, परंतु आपण पाहतो पहिल्या षटकावर 2 षटकामध्ये 37 धावा आल्यानंतर परिस्थिती बदलणारच होती. कारण 5 क्षेत्ररक्षक जर 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवणार असताल, आग ओकणारा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. जबरदस्त गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. लाजबाब कामगिरी अफलातून कामगिरी आपण पाहतोय इथे मैदानावरती आपण पाहतोय. इथे आपण पाहतो खरं तर फक्त खेळाडूंसाठी ही आपण पाहतोय ही स्पर्धा नाहीये, तर प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतोय स्पर्धा महत्वाची आहे. विशेष म्हणजे आपण पाहतोय प्रेक्षकांना देखील एक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याचा सुवर्ण संधी रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फक्त आपण पाहतोय ते आमच्या समालोचक कक्षामध्ये यायचंय आणि 50 रुपयाचं कुपन खरेदी करायचं आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी लकी ड्रॉच्या माध्यमातून जेव्हा भाग्यवान विजेत्यांचं नाव होऊन त्यांना मात्र आपण पाहतोय इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी तुम्हाला पाहायला मिळेल. 38 धावा धावपलकावरती या षटकामध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जर तुम्ही पाहिले ना, बाळासाहेब शिंदेने गोलंदाजीत नागनेच्या ज्वाला बाहेर पाडलेला आहे. जबरदस्त कामगिरी अफलातून गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू होता उंच हवेमध्ये फटका, वाडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि तिथे झेल सुटलाय. भैया खर्डेला जीवदान इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 धाव्यांची मोठी उधळण आणि या 2 धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती 40 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मोठा संघर्ष इथे मैदानावरती रंगलेला आहे. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीनपणे निर्दयाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. अरे वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पायरून उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला जगाला सांगता आलं पाहिजे आम्ही लढलो कसं, आणि लढण्याचा इतिहास मोठा सांगितला जातो भैया खर्डेचा. डेड बॉल आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. कम्फर्टेबल नाही आपल्या फॉलो थ्रू मध्ये. प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय इथे जर पाहिलं तुम्ही लकी ड्रॉच्या माध्यमातून एक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. त्यासाठी आपण जर पाहतो की 50 रुपयाचं कुपन तुम्हाला खरेदी इथे करायचं आहे. अगदी काहीच वेळामध्ये आपण पाहतो ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे. वाह, फ्लिकचा सुंदर फटका,
बॉटमहँडचा वापर आणि चेंडू स्कोअर लेगच्या डोक्यावरनं फरार. भैया खर्डे जीवदान मिळाल्यानंतर त्या जखमेवरती मीठ चोलतोय. षटकार. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आपण पाहतोय रवी उर्फ श्याम मनोहर ढोबळे साहेब आणि प्रवीणजी दसगुडे साहेब यांच्या मालकीचा क्लासिक 11 शिरूर हा संघ 46 धावा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार आहे, परंतु त्या आधीचे 5 चेंडू मात्र बाळा शिंदेने आग ओकणारे टाकलेले होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती नजर टाकल्या असता 46 धावा मैदानावरती आहे. ओमकार साळुंके संघाचा आयकॉन आणि भैया खर्डे. खूप दूरवरती मी अजिबात नेणार नाही. काल खरं तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोळाई चषक आम्ही कव्हर केलं आणि त्या कोळाई चषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये भैया खर्डेने अक्षरशः मैदानात दणानून सोडलेलं होतं. हे तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ज्या कोणी प्रेक्षकांना खरं तर कुपन खरेदी करायचं असेल तर आपण समालोचन कक्षेमध्ये या आणि कुपन नक्कीच खरेदी आपण करू शकता. 50 रुपयामध्ये तुम्हाला आपण पाहतो इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. 4थ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण नवनाथ सोनटक्के यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 46 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहता मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे आणि एका मोठ्या संघर्षातून मात्र तुम्हाला स्वतःचं अस्तित्व इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे. 3 षटके संपलेली आहे. पहा सातत्याने आयुष्यामध्ये अडचणी किती येऊ देत मित्रांनो, प्रारब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. त्यामुळे वादळात नेहमी दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला प्रयत्न मैदानावरती करावा लागेल. डेड बॉलची घोषणा आपण पाहतो इथे मैदानावरती. ICCचा 20व्या क्रमांकाचा हा नियम आहे. चेंडू टाकला तरी निर्जवाई, नाही टाकला तरी निर्जवाई, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 20व्या क्रमांकाच्या नियमाची तरतूद आपण पाहतो या चेंडूसाठी करून ठेवली. नवनाथ सोनटक्के नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे हा बॉल नव्याने टाकावा लागेल. मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवांतर धावे बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्या असता 47 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. तिसरं पर्व आहे. पहिल्या पर्वापासून खरं तर प्रेक्षकांनी ही स्पर्धा डोक्यावरती घेतलेली आहे. जसजसं आपण पाहतो स्पर्धा पुढे पुढे जाईल. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो सातत्याने अनेक टीम आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला आणि प्रेक्षक राजा या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. यावेळेचा चेंडू प्रॉपर बॅटवरती मिळेल नाही. उंच हवामध्ये चेंडू हसन मादारे दूरवरनं चेंडूवरती आणि टिपलाय सुंदर जाईल. संघाचा आयकॉन कोसळलाय. ओमकार साळुंकेचा खेळ थांबला मैदानावरती. नवनाथ सोनटक्के पहा संघासाठी मोठी विकेट मिळवतात. अगदी काहीच वेळामध्ये आपण पाहतोय रॉयल ट्रॉफी 2025 उद्घाटन सोहळा आपण मैदानाच्या आतमध्ये कव्हर करणार आहोत. संदीप उद्योग समूहाचे सर्व आदरणीय भानुदासजी साहेब अर्थात एकनाथ कोतकर साहेब, भानुदास एकनाथ कोतकर साहेब माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर साहेबांचं उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपण पाहतो काहीच वेळामध्ये या ठिकाणी शुभागमन होईल आणि मग मात्र आपण पाहतो रॉयल ट्रॉफी जे तिसरं पर्व आहे ते तिसऱ्या पर्वाचा उद्घाटन सोहळा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. चांगली बॅटिंग ओमकार साळुंकेने केली. पहा 47 धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. तर एक वादळ शांत होतं ना होतं तर दुसरं वादळ मात्र मैदानावरती घोंगावतंय. वादळाचं नाव बदलतंय. ज्या वादळाने अनेक वर्ष क्लासिक 11 शिरूर या यशस्वी टीमला फ्रँचायझी टीमला मोठ्या व्यासपीठावरती अजिंक्यपटावरती स्वतःची खरं तर कर्तृत्वाचा झेंडा रोवण्यामध्ये सिंहाचा वाटा राहिला आहे. अमोल पवार यांना तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. 4 गडी बाद 47 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथ सोनटक्के पहिल्या 2 षटकामध्ये 37 धावा होता. बाळा शिंदे आला नुसता आला नाही तर धावांचा डोंगर त्याने थांबवला. धावाला दुष्काळही थांबवला आणि आपण पाहतो 2 मोठे सुपरस्टार देखील त्या षटकामध्ये थांबवलेले आहे. टायमर विनंती आहे विऑन आहे आणि आपण पाहतो आता या 4थ्या षटकामध्ये नवनाथ सोनटक्के आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. पहिला चेंडू जर आपण पाहतो खराब होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती प्रॉपर बॅटवरती मिडल झाला नाही. हसन मदारेने एक अफलातून झेल डीप लॉंग ऑनला टिपताना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळायचा स्क्वेअर लेग आतमध्ये होता. त्याला हुलकावणे देईल. बाळा शिंदे आपण पाहतो चेंडूला पाठमोर आहे. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी देखील आपण पाहतो प्रयत्न केलाय आणि बघता बघता मात्र 2 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 49 धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वसीयत अपने नाम लिखने से कुछ न होता मेरे दोस्त, ये तो आपकी उड़ान तय करते की आसमान किसका होगा. तुम्हाला कर्तृत्व इथं मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे. कारण पहा या जगामध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत आहे. मावळत्या सूर्याला कुणीही नमस्कार करत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करा आणि एकदा का तुम्ही स्वतःला सिद्ध केलं की हे जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करणार आहे.
गतीने कमी होता हा चेंडू आणि व्हेरिएशन गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस सिमेंट विकेटवरती खेळताना मित्रांनो, तुम्ही सरळ हाताने गोलंदाजी करता, किती वेग असू द्यात, एकदा का फलंदाजाने तुम्हाला ओळखलं की मग तुम्हाला सीमारेषा दाखवतील. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये स्पेशली सिमेंट विकेटवरती तुम्ही ज्यावेळेस खेळताना गती परिवर्तन व्हेरिएशन तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. 99% हेच दाखवत आहे. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण पाहतो स्वराज्य निर्माण केलं, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि त्याच युक्तीचा वापर 99% आपण पाहतो या षटकामध्ये करत असताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. उळीने 2 गती परिवर्तन चेंडू एका जागेवरती अमोल पवार यांना उभं करून ठेवलं, परंतु त्यांना 99% यांची लाईन आणि लेंथ डिस्टर्ब करावं लागेल, थोडंसं बदल आले ते करावं लागेल, समथिंग स्पेशल काहीतरी करावं लागेल, तेव्हा कुठे करत चेंडूचा बॅटचा संपर्क इथं होईल. परंतु आतापर्यंत 99% चांगले चेंडू इथं मैदानावरती टाकले. वाह, काय गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. जबरदस्त गोलंदाजी बाळा शिंदेने आपण पाहतो रस्ता दाखवला आणि त्या रस्त्यामध्ये 99% देखील पुढे गेलेला आहे. 49 धावा 4 गड्यांच्या मोहबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं. 99% यांनी मात्र पुन्हा एकदा रॉयल ट्रॉफीच्या या पहिल्या सामन्यामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचा झेंडा मैदानाच्या आतमध्ये रोवताना तुम्हाला पाहायला मिळतोय. अमोल पवार बॉटम हँडचा वापर, पाठीमागे आपण पाहतो संघाचा नेता उभा आहे. महाराष्ट्र पोलीस सुदाम खोडदे साहेब चेंडूवरती येतील. 1 धाव आणि 1 धावेबरोबर क्लासिक 11 शिरूर संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय. 4 षटकांचा खेळ देखील इथे मैदानाच्या आतमध्ये संपतोय. काहीच वेळामध्ये आपण पाहतो खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला 1,51,000 रुपयाचं पारितोषिक दिलं, संदीप उद्योग समाजचे सर्व मरुदासजी एकनाथजी कोतकर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होणार आहे. माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आणि मग मात्र उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण रॉयल ट्रॉफी 2025 तिसऱ्या पर्वाचा उद्घाटन सोहळा इथे मैदानाच्या आतमध्ये पार पाडणार आहोत. विशेष म्हणजे आपण पाहतो पहिल्या पर्वापासून मी सांगत आलेलं आहे, मोठ्या व्यासपीठावरती स्वतःचं कर्तृत्व इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे. मोठा संघर्ष आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि मोठ्या संघर्षातून मात्र स्वतःचं तुम्हाला अस्तित्व इथे मैदानावरती निर्माण करायचं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 37 होता, त्यानंतर आपण पाहतो बाळा शिंदे आणि 99% या दोन्ही खेळाडूंनी मात्र अफलातून गोलंदाजी करत संकल्प 11 शिरूर या संघाला ज्यांनी तो जो गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता ना, तो सक्सेसफुलच होता हे त्यांनी मात्र इथे मैदानावरती ठरवलेलं आहे. अजूनही 2 षटक आहेत. बाळा साळवे आतमध्ये गेले, बॅट घेऊन गेले, बॅटचं फक्त निमित्त होतं, बॅटच्या पाठीमागे कुठला तरी क्लिअरली मेसेज आहे. कारण अजूनही 12 चेंडू आपल्याकडे आहे आणि या 12 चेंडूमध्ये आपण पाहतो 30 ते 35 धावा तुम्हाला धावफलकावरती गोळा करावे लागतील. भैया खर्डे आहे आणि भैया खर्डे एकदा का मैदानावरती असला की मग मात्र धावांचा महापूर येतो, तीळ मात्र शंका नाही. परंतु पुन्हा एकदा संकल्प टीमनं आपला गोलंदाजीतला कोहिनूर हिरा गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. बाळा शिंदे, अमोल पवार आणि बाळा शिंदे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत, जिवलग मित्र आहेत. परंतु आज मात्र या सामन्याच्या निमित्ताने एकमेकांची वैरी झालेली आहे. लढाई अस्तित्वांची आहे आणि जिथे लढाई अस्तित्वांची असते तिथे तुमचं सत्ता ज्ञान हे ब्राह्मण ज्ञानाप्रमाणे वापरावं लागतं. तुमच्या फिलॉसॉफीज महत्त्वाच्या असतात. तुम्ही पॉझिटिव्हली विचार करता का निगेटिव्हली विचार करता यावरनं तुमचा प्रवास ठरलेला असतो आणि हा प्रवास तुम्हाला मैदानावरती दाखवायचा आहे. डू ऑर डायची लढत आहे, कारण प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला जिंकायचं आहे. कारण एकच संघ पहिल्या दिवशी प्रत्येक दिवसामध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी आपण पाहतो सर्वांना कर्तृत्वाची झालर इथे मैदानावरती दाखवायचं आहे. 5व्या षटकाला इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती बाळा शिंदे आपण पाहतो यांना पाहायला मिळतात. तर अमोल पवार इतिहास आठवायचा आहे. या अमोल पवारचा इतिहास क्लासिक 11 टीमसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण इथून धावफलक त्यांना गोळा करायचा मैदानावरती. हा बॉल आपण पाहतोय नो चेंडूची घोषणा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. बिमर चेंडू इथे मैदानावरती असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 21व्या क्रमांकाचा नियम आणि पुढील चेंडू पहा, उघडा डोळे पहा नीट, चेंडू असेल फ्री हिट. खरं तर कधी कधी आयुष्याला देखील फ्री हिट असतं. तर मित्रांनो, आयुष्याला फ्री हिट नाहीये. आयुष्य हे विधात्यातलं वहीतलं पान असतं. रिकामं लिहिलं तर छान असतं, येताना काय आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग आयुष्य कोणासाठी जगायचं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मित्रांनो जन्माला यायचं असतं. या जगण्यावरती शतदा प्रेम करा, असं जीवन तुम्हाला जागावं लागेल. फ्रीडचा चेंडू आहे, फक्त धावबादच्या रूपानेच अमोल पवार तुम्ही बाद होता, अन्य कुठल्याही प्रकारे बाद होणार नाहीये. त्यामुळे आपण पाहतोय हे मुक्त फटका मारण्याची सुवर्ण संधी अमोल पवार यांना इथे मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो बदल आहे. डीप लॉंग ऑन स्पीडअप करा बरं का. संकल्प टीम टायमर आहे आपले चालू आहे. 6 षटकांची लढती सर्वांना मिळवत आहे. ही प्रामाणिक खरं तर आपण पाहतो रॉयल ट्रॉफीची आयोजक कमिटी अर्थात बंटी गायकवाड सर असतील, रवींद्र गिरमकर सर असतील, रॉयल ग्रुप व सायरो मित्र परिवार सर्वच संघांना 6 षटकांच्या लढती मिळावेत. त्यासाठी प्रत्येक दिवशी आपण 4च टीम बोलवल्या. तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले तर 5-5 संघांचा हाप असतो, परंतु आज नव्हे तर या रॉयल ट्रॉफीचं
यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळायचा तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करतो हा चेंडू. बराचशा वेळानंतर धाव्यांची कोंडी फोडतो अमोल पवार यांचा हा सनसनी चौकार. या चौकाराबरोबरच आपण पाहतो संघाचं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती आपण पाहतोय 55 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खचून जाशील वेड्या स्वतःशी लढताना, अरे खचून जाशील वेड्या स्वतःशी लढताना, बघ एकदा गवताच्या त्या पात्याला वादळात खेळताना, हा वणवा पेटलाय व्हायची ते राख होऊन जाऊ दे, आता एक डाव दोघांमध्ये होऊन जाऊ दे. आडव्या बॅटने सुंदर फटका तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. चौकाराबरोबरच संघाचा धावफलक. संकल्प टीम ॲज अ रिक्वेस्ट आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत आमच्यापर्यंत, एकत्रित येऊ नका. आम्हाला माहिती आहे की खूप सामना महत्वाचा आहे, परंतु वेळेचं बंधनही आपल्याला आहे. 55 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपने टीम के लिए खड़ा वही सबसे बडा. अमोल पवार खेळाडू यांना मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करायची आहे. वाईड यॉर्कर सर्वांना बीट करतोय. वाईड प्लस हा चौकार. वाईड प्लस चौकार मैदानावरती आला आणि त्याचबरोबर आपण पाहतो संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 60 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई महान नहीं होता, और जब तक न पडे हतोडे के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. तुम्हाला कर्तृत्व मैदानाच्या आतमध्ये दाखवायचंय, नेतृत्व मैदानावरती दाखवायचं. कर्तृत्व हे वंश परंपरेने कधी निर्माण होत नाही, ते तुम्हाला निर्माण करावं लागतं. आणि एकदा का कर्तृत्व तुम्ही गाजवायला सुरुवात केली की मग तुमच्या वागण्या आणि बोलण्यामध्ये तो रुबाब येतो. तो रुबाब इथे मैदानावरती पाहायचा आपल्याला. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. मुख्य पंच सकाळचे सत्र आहे, एक्सरसाइज करतील. डाव्या यष्टी बाहेरचा चेंडू आहे. अवंतर धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती 61 धावा. धावफलकावरती 1,51,000 रुपयाने झळालता करंडक. एक मानाची स्पर्धा शिरूर तालुक्यातल्या आपण पाहतो. रॉयल ट्रॉफी आज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतो आणि पहिला सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. हा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडूचा आणि बॅटचा प्रॉपर टायमिंग होतच नाही. अमोल पवार अनुभवी खेळाडू आहे. जगाच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा की तुमची भूमिका जरी संपली तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. अमोल पवारने कित्येक वेळा रयलच्या मैदानाच्या आतमधला हा रंगमंच आपण पाहतो गाजवलेला आहे. इथे देखील तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. खरं तर बॉटम हँडचा वापर मैदानाच्या आतमध्ये करायचा होता. एक धाव आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे 62 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये. भैया खर्डे शेवटच्या षटकामधला एक मोठा सुपरस्टार राहिलेला आहे. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खेळाडू तुम्ही खेळताना पाहिलेला आहे. तर आज आपण पाहतोय रॉयल ट्रॉफी सारख्या एका मानाच्या स्पर्धेमध्ये त्याला कर्तृत्व मैदानावरती दाखवायचा आहे. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रडवतो मित्रांनो, परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जर वाटेला संघर्ष येत असेल तर स्वतःला नशिबान समजा, कारण संघर्ष ज्याच्या वाटेला येतो, ज्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक आहे. ते मोमेंटम जे होतं ना पहिल्या 2 षटकामधलं, ते काढून घेतलं संकल्प टीमनं. गती परिवर्तन चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये टाकले. क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलते आणि ती बदलणारी परिस्थिती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तुम्हाला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावंच लागणार आहे. दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही, तर त्यासाठी स्वतःच्या छातडामध्ये दम असावा लागतो आणि स्वतःच्या छातडामध्ये दम असेल तर तो शिकारी करणार देखील जातीवंत लागतो. दोन्ही तगड्या फौज आहेत आणि दोन्ही तुंबळ युद्ध. यू मे साइड डेफिनेटली हिट. डावाला सुरुंग लावलाय. भैया खर्डेचा फर्निचर तोडून टाकला बाळा शिंदेला. डावाला पडलेला आपण पाहतोय 5वा खिंडार. निम्मा संघ कोसळला क्लासिक 11 शिरूर संघाचा. माहिती होतं खरं तर आपण पाहतो प्रेशर बनलं होतं. धाबा एका बाजूने येतच नव्हत्या, त्यामुळे बॅट चालवायचीच होती, परंतु चुकीचा चेंडू निवडला भैया खर्डेनं आणि वेळ निघून गेलेली होती. चला विनंती आहे एकत्र गोळा होऊ नका. बॅटर चला थोडंसं लवकर. 5वा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. ऋ बेटे आपण पाहतो ऋषी यांना तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. जिंदगी खेलते भी उसे के साथ है जो खिलाडी बेहतर हो, मौका मुझे भी मिलेगा और घायल तू भी होगा. अशा 2 तगड्या फौजांची लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फक्त ही स्पर्धा प्रेक्षक खेळाडूंसाठी असं अजिबात नाहीये.
आणि आपण पाहतो खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. बाळा शिंदे काय काय गोलंदाजी आपण पाहतो या षटकामध्ये बाळा शिंदेने केलेला आहे. या आधीच्या षटकामध्ये देखील आपण पाहतो जिथे संकल्प टीम अडचणीमध्ये होती तिथे मात्र चांगली गोलंदाजी केली. यावेळेचा चेंडू होता आग आग ओकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये धावचिताची संधी होती परंतु आपण पाहतो तोपर्यंत घेतली गेलेली लेगबाईच्या माध्यमातून एक धाव आणि एका धावेबरोबरच आपण पाहतो धावपल पुढे सरकतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आपण पाहतोय रवी उर्फ श्याम मनोहर ढोबळे साहेब आणि प्रवीणजी दसगुडे साहेब यांच्या मालकीचा क्लासिक 11 शिरूर 5 गडी बाद 63 धावा आहेत. शेवटचं षटक आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गोळा करावा लागणार आहे. मौनानं होतं एवढं मोठं रामायण हे जर माहीत असतं तर शब्दांच्याही स्वाधीन झालो असतो परंतु मग शब्दांनी लिहिली असती भलतीकडे मिरवणूक माझी. शब्द म्हणजे अंत कौरव असतात ओठात एक पोटात भलतच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून परंतु शब्दांचं महाभारत शोधायला पाठीशी कृष्ण हवा आणि त्या श्रीकृष्णासारखी गोलंदाजी बाळा शिंदेने इथे केलेली आहे. शेवटचे 6 चेंडू आहे आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये आपण पाहतो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय जफर यांना तुम्ही इथे मैदानावरती पाहतात. अमोल पवार आतापर्यंत अपयश आले परंतु ऋषी अलीकडच्या शिरू टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अनेक रायझिंग स्टार आलेले आहेत आणि त्या रायझिंग स्टारपैकी एक मोठा सुपरस्टार जो सुपरस्टारच्या यादीमध्ये खरं तर मोडायला सुरुवात झालेली आहे. अर्थात आपण ऋषीला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकायचे. तोडा फोडा आणि राज्य करा. तुम्हाला तोडावं लागेल झोडावं लागेल अधिराज्य गाजवावं लागेल परंतु आपण पाहतो एक मोठा रणप घेऊन जफर आपण पाहतो तिथे गोलंदाजी मार्क करते. शेवटचं षटक टाकण्यासाठी मैदानावरती सज्ज होतात. फुलटॉस आणि चेंडू सरळ आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. नो बॉल आणि त्यावरती षटकार. फुलटॉस चेंडू आपण पाहतो मैदानावरती सकाळचं सत्र आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो नाश्त्याची वेळ वाट पाहत बसलो होता ऋषी तिथे आणि नाश्त्याला समोर आपण पाहतो मस्त पंच पंकवाण्याचं ताट आलंय. फुलटॉस चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर बाहुबली हिट आलाय. षटकार फ्रीट असणार आहे. 5 धावपले पुढे सरकलाय. 70 धावा धावपलकावरती आहे. एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहत आहोत. फुलटॉस चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार विशेष म्हणजे पंचने आपण पाहतो भीमर चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. 70 धावा धावपलकावरती. धावा कशा येऊ दे ते येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण पाहतो या धावा क्लासिक 11 शिरूर संघासाठी दोन्ही हाताने खरं तर आपण पाहतो ते स्वागत करतील. तर जफर पहिलाच चेंडू होता उसळ घेणारा होता आणि फुलटॉस चेंडूचा भीमर चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर खणखणी षटकार आलेला आहे. धावा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला वाचवायच्यात. पहिल्या 2 षटकामध्ये 37 होता. त्यानंतर आपण पाहतोय फ्रीटचा बॉल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी झाली परंतु या षटकाची सुरुवात मात्र आपण पाहतो भीमर आणि त्यावरती सोनेपे सुहागा षटकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. यावेळेचा चेंडू होता समोर पुढ्यामध्ये आहे. फ्रीटचा बॉल आहे त्यामुळे आपण पाहतो ते बंधन आहे. सुरक्षा कवच आहे आपण पाहतो तिथे. एक धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धाव पुढे सरकतोय. 71 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. तुम्ही जर पहा उजवा आणि डावकुरे हाताचं कॉम्बिनेशन आहे आणि उजवा आणि डावकुरे हाताचं कॉम्बिनेशन असल्या कारणानं मात्र तारेवरची कसरत संकल्प 11 शिरूर या टीम साठी आपण पाहतोय. तुम्ही खरं तर पाहतात रॉयल ट्रॉफीचा बलून देखील आपण पाहतोय. जेवढी उंचीचा खरं तर बलून आहे त्यापैकी उंचीचं क्रिकेटची स्पर्धा आयोजक करण्यामध्ये आपण पाहतो हातगंडा राहिलेल्या रॉयल ट्रॉफीच्या सर्व आयोजक कमिटीचा खूप खरं तर मनापासून आपण त्यांना धन्यवाद देऊयात. कारण यावेळेचा चेंडू अमोल पवार. वक्त ने मेरा थोड़ा सा साथ नहीं दिया तो लोगों ने मेरे काबिलियत पर शक करना शुरू कर दिया. डिप्लोगन सीमारेषा फोडला. षटकार जबरदस्त तडाखा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आणि या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 77 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. अरे थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. येत्या संकटात तुला भिडावं लागेल. जिंकल्यावरती गर्दी तुझ्या सोबत राहील मित्रा. तोपर्यंत मात्र संघर्षात तुला एकट्यानेच लढावं लागेल. आणि अमोल पवारची बॅट डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर टाकून गेलेला आहे. खणखणी षटकार. तळोवाडीचे उद्योजक आमचे खरं तर जिवलग मित्र जितूदादा पुणेकर हे देखील सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रॉयल ट्रॉफीमध्ये देखील आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. 77 धावा अमोल पवार या बाहुबली खेळाडूचा बाहुबली हिट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू टॉपेज शॉट फाईन लेग क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूच्या खाली झेल मात्र इथे मैदानावरती टिपलेला आहे आणि अमोल पवार यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे.
सहावा धक्का आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये पाहतात. भातुकलीच्या खेळामधली राजा अनिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. माणसाने ओटाशी नेलेल्या अमृताचा प्याला कित्येक त्या नियतीला पाहत नाही. ती क्षणार्धात येते आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं करून जाते. खरं तर आमचे जितूदादांसोबत सचिन दादा देखील आहेत. सचिन दादा कुलर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर प्रत्यक्ष त्यांना भरवणूक चषकाची असेल. हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. त्या दोघांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 6 गडी बाद 77 धावा. न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. रियाज भाई यांना तुम्ही इथे मैदानावरती पाहतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण रियाज भाई यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आतापर्यंत आपण पाहतो जरी 2 षटकार इथे मैदानावरती असले परंतु धावा मोठ्या प्रमाणावरती आलेला आहे. लो फुल टॉस वाडिश लॉंग ऑफला सुदाम खोडदे साहेब तिथे आपण पाहतो जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. आपला तो क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. एकदम एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 78 धावा धावपलकावरती आहे. ही स्पर्धा फक्त खेळाडूंसाठी असं अजिबात नाही तर प्रेक्षकांसाठी देखील खरं तर ही स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही खरं तर एक इलेक्ट्रिक बाईक जिंकू शकता. त्यासाठी आपण पाहतो 50 रुपयाचं तुम्हाला कुपन खरेदी करायचं आहे आणि अंतिम दिवशी अर्थात रॉयल ट्रॉफीच्या अंतिम दिवशी फायनलच्या दिवशी बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांची चिठ्ठी निघेल त्यांना मात्र आपण पाहतो 50 रुपयामध्ये एक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी आपल्याला खरं तर पाहायला मिळणार आहे. ज्यांनी खरं तर ते इलेक्ट्रिक बाईक सौजन्य दिलेलं आहे आदरणीय डॉक्टर संतोषजी पोटे साहेब, आदरणीय भरतकुमार चोरडे साहेब आणि सुदेशजी म्हस्के साहेब या तिन्ही मान्यवरांचा आम्ही रॉयल ट्रॉफी आयोजक कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. असं म्हटलं जातं की व्रत घेते सेवेचे अश्रू पुसते यावे आणि देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता एक देवच घेणाऱ्याच्या हातात घ्यावे. शेवटचा चेंडू 79 धावा धावफलकावरती. 79 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. चांगला धावफलक मैदानावरती गोळा आहे. यावेळेचा चेंडू होता स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न होणार नाही. शेवटच्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होईल. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. संकल्प 11 शिरूर या संघाने टॉस जिंकला. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू तर क्लासिक 11 शिरूर संघाने धावफलकावरती बनवल्यात 80 धावा. तर जिंकण्यासाठी आपण पाहतोय पप्पू भाऊ राजापुरे युवा उद्योजक आणि संचालक विविध कार्यक्रम सेवा सोसायटी शरद दादा पवार यांच्या मालकीचा संकल्प 11 शिरूर या संघाला 36 चेंडूमध्ये बनवायच्यात 81 धावा. लाईनअपचा नियम आहे जबरदस्त. आपण पाहतो इनिंग आपण पाहतो सुरुवातीला संकेतने खेळली. संकेत दळवीचा आपण पाहतो चांगली सुरुवात. त्यानंतर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संघाचा आयकॉन ओमकार साळुंकरने देखील चांगली बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहतोय तुम्ही फुल स्कोर कार्ड जर त्या मैदानाच्या आतमध्ये पाहिला तर अभिषेक गव्हाणे काही करू शकले नाही. 4 धावांवरती बाद झाले. 5 चेंडूमध्ये 14 धावा संकेत दळवीने खेळला. ओमकार साळुंके संघाचा आयकॉन 5 चेंडूमध्ये 18. त्यानंतर आपण पाहतो अमोल पवार 11 चेंडूमध्ये 14. तर ऋषिकाडे एका षटकाराच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये खूप खूप चांगली कामगिरी एका षटकाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी कव्हर करतोय. दोन्ही टीम आतमध्ये जा, तिथेच थांबा, आतच थांबूयात. आपण रॉयल ट्रॉफी 2025 उद्घाटन सोहळा इथे मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत आहोत आणि या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय ज्यांची काही वेळामध्ये आपल्याला या ठिकाणी उपस्थिती लाभते. संदीप उद्योग समूहाचे सर्व आदरणीय भानुदास एकनाथ कोतकर साहेब, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर. त्याचप्रमाणे आपण पाहतो खरं तर सर्व मान्यवर त्यामध्ये रवींद्रजी गिरामकर सर, डॉक्टर अविनाश गावडे सर, विशाल अर्थदा बंटी गायकवाड सर, अनूप शेठ भंडारी, अनेक मान्यवर आपण पाहतोय. आमचे सतीश गावडे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. गावडे सर आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अनेक मान्यवर जी खरं तर आपण पाहतोय साईराम मित्र परिवाराची संपूर्ण फॅमिली त्याचप्रमाणे रॉयल ग्रुप यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. गेले कित्येक दिवस ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि ती स्पर्धा मात्र आपण पाहतोय फायनली तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
रॉयल ट्रॉफी 2025 उद्घाटन सोहळा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये कव्हर करणार आहोत. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपण पाहतो खरं तर इथे आता ज्यांची उपस्थिती लाभणार आहे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर, संदीप उद्योग समाजचे सर्व आदरणीय भानदास एकनाथ कोतकर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय आयोजक कमिटी, आपण तुम्ही पाहिले सतीश गावडे सर, डॉक्टर अविनाश गावडे सर, रवींद्र गिरमकर सर, विशाल अर्थदा बंटी गायकवाड सर, आमचे गोडसे साहेबांना देखील तुम्ही तिथे पाहतात, राहुल अप्पा घोडके, आमचे यादव साहेबांना देखील आपण त्या ठिकाणी पाहतात. अनेक मान्यवर या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने खरं तर या ठिकाणी उपस्थित होणार आहे. रॉयल ट्रॉफीचं तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वाचा उद्घाटन सोहळा आपण मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत आहोत. या स्पर्धेचे गेले कित्येक दिवस क्रीडा रसिकांना आणि प्रेक्षकांना सातत्याने खरं तर ओढ लागलेली होती, ज्याची आतुरता होती, त्या स्पर्धे आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 80 धावा धावपलकावरती आहे, परंतु जिंकण्यासाठी मात्र 81 धावांचा पाठलाग. रॉयल ट्रॉफी 2025 तिसऱ्या पर्वाचा आपण पाहतो खरं तर उद्घाटन सोहळा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपण पाहतो माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर, संदीप उद्योग समाजचे सर्व भानुदास एकनाथ कोतकर साहेबांचा आपण पाहतो काहीच वेळामध्ये या ठिकाणी शुभागमन होईल. त्याचबरोबर आपण पाहतो आपल्या स्पर्धेत सर्व बक्षीस जाते. ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे 1,51,000 रुपये. माजी महापौर अहिल्यानगर आदरणीय संदीप दादा भानदास कोतकर. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आपल्या स्पर्धेमध्ये दिले उद्योजक गौरीशंकर शेठ शरणार्थी साहेब. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे माजी सरपंच कारेगाव सौभाग्यवती निर्मलताई शुभम भैया नवले, आदरणीय राजेश अण्णा कदम साहेब आणि उद्योजक खंडूशेठ शेंडगे यांच्या माध्यमातून. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे सागर अंजाबाप्पा सतपते साहेब, सौभाग्यवती सविताताई अशोक कराळे, भूषण अशोक गुंड साहेब, आदरणीय महेश पोपट सरोदे साहेब. तर पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे ग्रामपंचायत सदस्य करून कैलास भाऊ कोठावळे, लोकनियुक्त सरपंच कर्डलवाडी राजेंद्र तुकाराम दसगुडे साहेब. विशेष सहकार्य ज्यांचे आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर आदरणीय शशिकांत भाऊ दसगुडे साहेब. त्याचप्रमाणे अनेक मान्यवर आपल्याला खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतात ज्यांनी आपल्याला स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य दिले. शिरसा स्पोर्ट, अंगद स्पोर्ट, जान्हवी स्पोर्ट्स, अडसूळ कार डेकोर, विश्वास मचाले जोशीवाडी गंगा ग्रँड होम, त्याचप्रमाणे हॉटेल गंगा ग्रँड, ऋषभाऊ धुमाळ, मुन्नाभाऊ शिंदे, जितेंद्रभाऊ गोडसे, राहुल शेठ महाजन, धनंजय तात्या पाचंगे, सरपंच पंकज भाऊ कारकिले, प्रवीण शेठ कवाष्टे, सचिन दादा गावटे, तुषारभाऊ पवार, गणेश शेठ पठारे, डॉक्टर अविनाश गावडे सर, शुभम भैया गंगावणे, राहुलदादा विठ्ठल पवार, शेलार मामा गुळाचा चहा, कपिल नाना घावटे, ज्ञानेश्वर माऊली कुरुंदळे, भरतभाऊ रासकर, उदयनराजे कुरुंदळे, पांडुरंग शेठ शिंगाडे, ज्ञानेश्वर भाऊ डेरंगे, ओंकार शेठ कर्डिले, प्रवीण भाऊ गोबारे, अक्षय शेठ दसगुडे, गणेश शेठ दसगुडे, एस ग्राफिकचे प्रोप्रायटर अविनाश साबळे या सर्व मान्यवरांचं खरं तर अगदी काहीच वेळामध्ये मैदानावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल. आणि रॉयल ट्रॉफी 2025 तिसऱ्या क्रमांकाचं जे पर्व आहे, ज्या तेदेप्यमान क्रीडा महोत्सवाची आपण अनेक दिवस चर्चा पाहतो, त्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 1,51,000 रुपये अशी खरं तर मानाची स्पर्धा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनेक मान्यवरांनी खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आपल्याला सढळ हाताने मदत केली. त्या सर्व दानशूर हातांचा आम्ही रॉयल ग्रुप व सायरम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये करतो मनपूर्वक स्वागत. अगदी काहीच वेळामध्ये आपण पाहतो मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहे. एक मोठा सोहळा आपण पाहतोय. बंटे अर्थात विशाल गायकवाड सर, त्याचप्रमाणे आपण पाहतो रवींद्र गिरमकर सर, विशाल आल्बर, राहुलजी गोगडे, त्याचप्रमाणे आपण पाहतो तिथे राजेश अण्णा कदम, पहिलवान मोहन दादा शेळके साहेब, सुधीरजी मजके साहेब, डॉक्टर अविनाश गावडे सर, अनेक मान्यवरांनी खरं तर उभं केले. तिथे आमचे पलीकडे जर आपण पाहिलं राहुलप्पा घोडके आहेत, आमचे कोळपकर साहेबांना देखील तुम्ही तिथे पलीकडे पाहतात. सर्व मान्यवरांचं खरं तर दानशूर हात या स्पर्धेमध्ये लाभलेत. आणि त्यानंतर मात्र उभा राहणारा मोठा संघर्ष तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी काहीच वेळामध्ये मला वाटतं ज्यांची उपस्थिती, त्याचबरोबर आपण पाहतो आमचे परशुराम ओवळ सर देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
उद्घाटन सोहळा आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला पार पाडायचा आहे. रॉयल ट्रॉफी 2025. त्याचबरोबर आपण पाहतो सौरभजी शेळके. आणि या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपण पाहतो अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थिती आपल्याला लाभती आहे, ज्यांची खरं तर आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. असे ज्यांनी आपला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलेला आहे. संदीप उद्योग समूहाचे सर्व उद्घाटन सोहळा आपण पाहतो इथे रॉयल ट्रॉफीचं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. आणि त्या निमित्ताने अनेक मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. संदीप उद्योग समूह जो फक्त आपण पाहतो अहिल्यानगर पुरता मर्यादित राहिले नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पाहतो संदीप उद्योग समूह ज्यांनी लिहिलेला आहे. त्याचे सर्व प्रोप्रायटर आदरणीय भानुदासजी एकनाथ खोतकर साहेब, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर यांचा आपण पाहतो अगदी काहीच वेळामध्ये या ठिकाणी शुभ आगमन होईल. हॉटेल हंपायर अगदी शिरूर शहरामध्ये ज्या हॉटेलची सातत्याने चर्चा राहिली, असे आदरणीय सुनीलजी धावडे सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांच्यासोबत आमचे परशुराम ओहळ सर यांना देखील आपण या ठिकाणी पाहतात. आणि अनेक मान्यवर करता आपण पाहतो उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांची उपस्थिती लाभणार आहे. आणि मग मात्र आपण पाहतो तिसऱ्या पर्वाचं जे रॉयल ट्रॉफीचे उद्घाटन सोहळा आहे हे तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. म्हणजे पोटे साहेब देखील इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही टीम्स या ठिकाणी पाहायला मिळतात. 1,51,000 आमचे दसगुडे साहेब यांना देखील तुम्ही तिथे पाहता. दरम्यानच्या काळात आपण पाहतो ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभते आहे. संदीप उद्योग समाजचे सर्व माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आदरणीय भानुदास एकनाथ कोतकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. हलगीच्या तालावरती मात्र त्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्यासोबत विशाल उर्फ बंटी गायकवाड सर, गौरी शंकर शेठ शरणार्थी साहेब, रवींद्रजी गिरमकर साहेब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. रॉयल ट्रॉफीचे सर्व आयोजक कमिटी इथे तुम्हाला पाहायला मिळते आहे, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे. 1,51,000 रुपये. राजापूर गावचं भूषण सचिनदादा चौधरी साहेब देखील आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्यासोबत पाहायला मिळतात. अनेक मान्यवर आपण या ठिकाणी पाहत आहोत. उद्घाटन सोहळा रॉयल ट्रॉफीचा आपल्याला करायचा आहे आणि त्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभती आहे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर
संदीप उद्योग समूहाचे सर्वे सर्वा आदरणीय भानुदासजी एकनाथ कोतकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांच्या सोबत विशाल उर्फ बंटी गायकवाड सर स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मान्यवर आपल्याला तिथे पाहायला मिळतात. सचिन दादा चौधरी त्यांच्या सोबत आहे. रवींद्र गिरमकर सरांना देखील आपण पाहतो त्या ठिकाणी तुम्ही पाहत आहे. अनेक मान्यवर आहे. आमचे दसगुडे साहेबांना आपण त्या ठिकाणी पाहतो. परशुराम दादा ओहळ साहेबांना देखील आपण या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने पाहत आहोत. विशेष म्हणजे विशाल अर्थात बंटी गायकवाड सर यांच्यावरती असलेलं नितांत प्रेम आणि त्या नितांत प्रेमाच्या पोटी आपण पाहतो. मात्र या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभती आहे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर संदीप उद्योग समूह, जो फक्त नगर जिल्ह्यामध्ये नाही तर आपण पाहतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी यशस्वी बनवलेला आहे. असं आदरणीय भानुदास एकनाथ कोतकर साहेबांचं मंचावरती शुभ आगमन झालेलं आहे. दादांचं आम्ही या दैदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचबरोबर आपण पाहतो सागरदादा सातपुते आणि भूषणदादा गुंड साहेब. त्याचबरोबर आपण पाहतो भाऊशेठ पवार. हे सागरदादा सातपुते भूषणदादा गुंड साहेब आमचे पवार साहेब देखील या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपण पाहतो उपस्थित होतात. त्या सर्वांचा आम्ही खरं तर रॉयल ट्रॉफी 2025 या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. विशेष म्हणजे आपण पाहतो बंटी गायकवाड सरांवरती असलेले नितांत प्रेम आणि नितांत प्रेम नाही तर तब्बल पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000 रुपयाचं पारितोषिक ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्हा आपण पाहतो आयोजक कमिटीच्या माध्यमातून रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून आपण पाहतो आदरणीय भानुदासजी कोतकर साहेबांचा आपण एक छोटासा सन्मान करत आहोत. रॉयल ट्रॉफीचे मुख्य आयोजक अर्थात आपण पाहतो बंटी अर्थ विशाल गायकवाड सर अनुप शेठ भंडारी या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आदरणीय आपण भानुदासजी कोतकर साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. राजासारखं मन आणि मनासारखा राजा म्हणून ज्यांची सातत्याने चर्चा आहे त्यांच्यासोबत आमचे सचिनदादा शेलर साहेबांना तुम्ही खरं तर या ठिकाणी पाहता. राजापूर गावचं भूषण आहे. रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून खरं तर आपण पाहतोय साहेबांची या ठिकाणी उपस्थिती लाभती आहे आणि स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय एक मायाची उबदार शाल आणि आपण पाहतोय शाल श्रीफल देऊन आदरणीय भानुदासजी कोतकर साहेबांचा आपण रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून एक सन्मान मैदानाच्या आतमध्ये करत आहोत. वेळात वेळ काढून आपण खरं तर या ठिकाणी ती उपस्थित झालेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा विकास ज्यांनी खरं तर मोठ्या व्यासपीठावरती नेला. नवे तर आपण पाहतो त्यांना विकासाच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावरती नेलं व्यक्तिमत्व. यस, आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार करत आहोत. लाईनअप मध्ये थांबले दोन्ही टीमचं बरं होईल. दोन्ही टीम लाईनअप करत येते. सागर पवार सर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सुदाम खोडदे साहेब. लाईनअप करूयात आपण डीजेच्या तालावरती. रॉयल ट्रॉफी 2025 तिसऱ्या पर्वाचा उद्घाटन सोहळा आपल्याला इथे बैदाराच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण पाहतो खरं तर या ठिकाणी ज्यांची आपल्याला उपस्थिती लाभती आहे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर संदीप उद्योग समूहाचे सर्व आदरणीय भानुदासजी एकनाथ कोतकर साहेबांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. त्याचप्रमाणे आपण पाहतोय त्यांच्यासोबत आदरणीय नगरसेवक आदरणीय विशाल शेठ कोतकर साहेब ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत आदरणीय दत्ता शेठ टोनगे साहेबांना देखील आपण त्या ठिकाणी पाहतो. त्याचप्रमाणे आपण पाहतो आदरणीय सचिन शेठ कोतकर हे तिन्ही मान्यवर आपण पाहतो रॉयल ट्रॉफीच्या निमित्तानं या ठिकाणी आपले उपस्थित होत आहेत. डीजेच्या तालावरती डीजे ऑपरेटर सर आपण या सर्व मान्यवरांचं स्वागत करूयात. उद्घाटन सोहळा आपण पाहतो या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे खंडू शेठ शेंडगे ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं ते देखील या ठिकाणी उपस्थित होतात. या सर्वांचं रॉयल ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 3 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. दानशूर हात खरं तर या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे आणि कधीही खरं तर आपण पाहतो आमचे बंटी सरांनी शब्द टाकला आणि तो शब्द कधीच पूर्ण झाला नाही. असं कित्येक वेळा आम्हाला कधीच ऐकायला मिळालं नाहीये. असं दानशूर व्यक्तिमत्व अहिल्यानगर जिल्ह्याचं आदरणीय माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर संदीप उद्योग समूह जो फक्त तालुक्यावरती मर्यादित राहिले नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी लिहिलं आहे असे संदीप उद्योग समूहाचे सर्व सन्माननीय भानुदासजी एकनाथ कोतकर साहेब. त्याचबरोबर आपण पाहतो त्यांच्या सोबत नगरसेवक आदरणीय विशाल शेठ कोतकर, युवा उद्योजक दत्ता शेठ टोनगे, आदरणीय सचिन शेठ कोतकर,
विशाल उर्फ बंटी गायकवाड सर, रवींद्र गिरमकर सर, सचिन दादा चौधरी, त्याचप्रमाणे आपण पाहतो तिथे सागर दादा सातपुते साहेब, भूषण दादा गुंड साहेब. चला विनंती असेल आपण उद्घाटन सोहळा पण मैदानाच्या डीजे डीजे प्ले करूयात. त्याचप्रमाणे आपण पाहतो अडसूळ कार डेकोरचे प्रोप्रायटर आदरणीय तुषार दादा अडसूळ साहेब या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित. डीजे प्ले करा, डीजे प्ले करा. उद्घाटन सोहळा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये याच डीजेच्या तालावरती आपण पाहतो इथे मान्यवर तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. खूप खूप चांगली कामगिरी आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय सर्व खेळाडू टाळ्या वाजवून आपण मान्यवरांचं स्वागत करूयात. टाळ्या वाजवत आपण सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूयात. रॉयल ट्रॉफी 2025 उद्घाटन सोहळा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. भानुदासजी कोतकर साहेब, त्याचप्रमाणे आपण पाहतो रवींद्र गिरमकर साहेब, बंटी अर्थ विशाल गायकवाड सर, सागर ढवळे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतो नितीनजी रणदिवे, राहुलप्पा घोडके, आमचे शहाणे साहेब, गोडसे साहेब, डॉक्टर अविनाश गावडे सर, खंडू शेठ शेंडगे, अण्णा कदम सरांना आपण पाहतो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आमचे दत्तात्रय चौरे साहेब देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. रॉयल ट्रॉफीचा देखणं पर्व, तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे. असा एक मोठा सोहळा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देणार हक्काची स्पर्धा, आपली ट्रॉफी रॉयल ट्रॉफी अशी टॅगलाईन करत वापरली गेली आणि ती का महत्वाची होती इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. खेळपट्टीला आपण पाहतो खरं तर इथं पूजन केलं जाईल. रॉयल ट्रॉफीचं उद्घाटन सोहळा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर, संदीप उद्योग समाजाचे सर्व आदरणीय भानुदासजी एकनाथ कोतकर साहेब, त्यांच्यासोबत आलेले नगरसेवक विशाल शेठ कोतकर, दत्ता शेठ टोणगे, सचिन शेठ कोतकर, त्याचप्रमाणे आपण पाहतो बंटी अर्थात विशाल गायकवाड सर, अनुप शेठ भंडारी, आमचे शहाणे साहेब, डॉक्टर अविनाश गावडे, राहुलप्पा घोडके. बोल का रॉयल ट्रॉफीचं उद्घाटन सोहळा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. आणि या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने अनेक मान्यवर आपल्याला खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतात. रॉयल ट्रॉफीचं उद्घाटन सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर, संदीप उद्योग समाजाचे सर्व आदरणीय भानुदासजी एकनाथ कोतकर साहेब, त्याचप्रमाणे आपण पाहतो स्पर्धे आयोजक कमिटी आमचे मार्गदर्शक मेजर जंबूशेठ गव्हाणे यांचं देखील आम्ही खरं तर या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. हलगीच्या तालावरती मात्र आपण पाहतो सर्व मान्यवरांची इथे वाजत गाजत मिरवणूक काढत आपण मैदानावरती आलो. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आपण पाहतो अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये सचिन दादा शिलार साहेब आहेत, त्याचप्रमाणे आपण पाहतो सचिन शेठ कोतकर, दत्ता शेठ टोणगे, नगरसेवक विशाल शेठ कोतकर, डॉक्टर अविनाश गावडे सर, राहुलप्पा घोडके, राजेश अण्णा कदम, खंडू शेठ शेंडगे
आमचे शहाणे साहेब, आमचे यादव साहेब, त्याचप्रमाणे मेजर अंबुशेट गव्हाणे, या सर्वांचं आपण स्वागत करूयात. खरं तर सामन्याचा मला वाटतं बॅटिंग करण्याचं मोह आमचे कोतकर साहेबांना देखील इथे आवरता येत नाहीये. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी केलेली खरं तरी मानाची स्पर्धा तुम्हाला इथं पाहायला मिळतंय. कृष्णा शेठ बोराडे हे देखील आपण पाहते उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहे. आपण सतीश गावडे सरांना इथे पाहता. आमचे अडसू साहेब देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेळात वेळ काढून सर्वच मान्यवर खरं तर या ठिकाणी उपस्थित. आमचे नामाशेठ दसगुडे, आमचे गुरुवर्य सागर ढवळे पाटील सर, खंडूशेठ शेंडगे, राजापूर गावचा एक सुमधुर आवाज नितीनजी रणदिवे. त्याचबरोबर आपण पाहतोय रॉयल ट्रॉफीची सर्व आयोजक कमिटी, त्यामध्ये एक मोठा सोहळा ज्यांनी उभा केलेला आहे, विशाल अलवर सर, राहुल गोगडे सर. त्याचप्रमाणे आपण पाहतो रवींद्र गिरमकर, बंटी अर्थात विशाल गायकवाड सर, सायराम मित्र परिवार आणि रॉयल ग्रुप आयोजित एक मानाची स्पर्धा. मला वाटतं महेंद्र गदादे साहेबांना देखील आपण त्या ठिकाणी पाहतोय. राजेश अण्णा कदम साहेब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अनेक मान्यवर आहेत. रॉयल ट्रॉफीचं तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे असा एक मोठा सोहळा शिरूर शहराच्या ऐतिहासिक रंगमंचावरती उभा केला आहे. स्पर्धेचे आयोजक कमिटी आहे रॉयल ग्रुप व सायराम मित्र परिवार. खूप मानाची स्पर्धा आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतं. आमचे गोडसे साहेब देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. शहाणे साहेबांना देखील आम्ही इथे पाहतो. डॉक्टर अविनाश गावडे इन ॲक्शन, मला वाटतं उद्या किंवा परवा येतील. राहुलप्पा घोडके यांचं देखील आपण पाहतो. खरं तर मनपूर्वक आपण स्वागत करूयात. सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण अतिथी मंचावरती या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा इथे मैदानावरती आपल्याला पार पडताना तुम्ही पाहत आहात. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपण पाहतोय माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आणि संदीप उद्योग समूह परशुरामजी ओळ साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांच्यासोबत ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय भानुदाजी एकनाथ कोतकर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं आपण खरं तर मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करूयात. दत्तात्रय चौरे साहेबांना आपण पाहतो. खंडूशेठ शेंडगे या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर, हॉटेल एम्पायरचे प्रोप्रायटर आमचे सुनीलजी धावडे. या उद्घाटन सोहळा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पार पडलेला आहे. भरत लोखंडे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. मान्यवरांना विनंती करतो की आपण इथे व्यासपीठावरती आणि विराजमान व्हा. मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आपण पाहतो इथे मैदानावरती आहे. दरम्यानच्या काळात आपण पाहतो या ठिकाणी अडसूळ कार डेकोरचे प्रोप्रायटर. तुम्ही शिरूर शहरामध्ये आला आणि विशेष म्हणजे डेकोर क्षेत्रामध्ये जर नाव घेतलं तर सर्वांच्या मुखी एक नाव येईल, ते म्हणजे आमचे आदरणीय तुषारभाऊ अडसूळ साहेब व सर्व मित्र परिवार. रॉयल ट्रॉफी 2025 या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालात. आपलं देखील आम्ही स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल उर्फ बंटी गायकवाड सर, रवींद्र गिरमकर साहेब, रॉयल ग्रुप व सायरो मित्र परिवार यांच्या माध्यमातून खरं तर मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांनी आपल्याला पाहतो या स्पर्धेमध्ये मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहतो ज्यांचे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात ते असे आमचे अडसूळ कार डेकोर अर्थात डिटेलिंग स्टुडिओ चे ओनर आदरणीय तुषारभाऊ अडसूळ साहेबांचं देखील या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शुभागमन झालेलं आहे. या सर्वांचं आम्ही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. व्यासपीठावरती त्याचबरोबर आपण पाहतो व्यासपीठावरती अनेक मान्यवर तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. चांगली बॅटिंग आपल्याला इथे खरं तर संख्या दळवीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 80 धावा धावपलकावरती बनवल्यात. जिंकण्यासाठी मात्र 36 चेंडूमध्ये 81 धाव्यांची गरज आहे आणि या धावा कशा बनवल्या जाणार हे ऐकायचंय हे आणि या ऐकण्यासाठी आपण पाहतो महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक अभ्यासू आवाज, एक सुमधुर आवाज ज्यांचे ट्रान्स फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील गेलेले आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय पार्टनर भूषण प्रवीणजी गायकवाड सर यांना आम्ही मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो. सरांना विनंती असेल सर या आपलं प्रथमतः रॉयल ट्रॉफीमध्ये शिरूर शहरामध्ये स्वागत आहे आणि 81 धावांचा पाठला कसा आहे हे ऐकायचं आहे. सरांचं स्वागत करूया. थँक्यू.
तर धन्यवाद प्रदीप सर. अगदी आपण पाहतोय या मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची रॉयल ट्रॉफी 2025 रॉयल ग्रुप त्याचबरोबर साईराम मित्र परिवार यांचं हे प्रभावी आयोजन अगदी आपण पाहतोय आणि व्यासपीठावरती या ज्यांचं शुभ आगमन आहे अगदी आपण पाहतोय संदीप उद्योग समूहाचे सर्व आदरणीय भानुदासजी कोतकर साहेब, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर, हे प्रमुख अतिथी अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती आहेत. आपले प्रमुख मान्यवर व्यासपीठावरती आहेत. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या दर्शक मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहेत. आजपासून आपली रॉयल ट्रॉफी चालू झाली आहे आणि या येणाऱ्या अगदी आपण पाहतोय काही दिवसामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. संकल्प एलोन शिरूर टीम आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 81 धावांची गरज. ओमकार साळुंके पहिलं षटक घेऊन आलाय. विश्वजित स्ट्राइक एंड वरती तर सुदाम खोडदे नॉन स्ट्राइक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय दीपकजी पठारे, आपल्याला विनंती आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. बंटीदादा गायकवाड अगदी आपण पाहतोय स्वतः बरंचसं क्रिकेट खेळलेले आहेत, अजूनही चांगलं क्रिकेट खेळतात आणि एक चांगला खेळाडूच चांगलं क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन करू शकतो. विशाल तथा बंटीदादा गायकवाड अतिशय प्रभावी आयोजन या वर्षी देखील रॉयल ट्रॉफीच आपल्याला पाहायला मिळतंय. अक्रॉस द बॅट खेळायचं होतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही अगदी आपण पाहतो आहे. पहिला चेंडू तर निर्धाव पेश केलाय ओमकार साळुंके. हे पहिलं षटक हाताळत असताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. प्रेक्षकांसाठी खास गॅलरी केली आहे, प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था केली अगदी आपण पाहतोय. आणि हे एक ऐतिहासिक मैदान आहे, अनेक विक्रमांचं साक्षीदार हे क्रीडांगण आहे. त्या क्रीडांगणावरती रॉयल ट्रॉफीचा घमासान आणि संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे. शॉर्ट कव्हरच्या दिशेला हलक्याशा हाताने चेंडूला घेऊन काढलं, सिंगल प्राप्त केली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि खातं खोललं जातंय एका धावेच्या साहाय्यानं. 34 चेंडू 80 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरची जी मॅच होणार आहे टिंगरे सरकार 11 धानोरी आणि त्यांच्या विरोधात रॉयल 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनना कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. ओमकार साळुंके षटक क्रमांक पहिलं टाकत असताना एक धाव फलकावरती येताना आपल्याला जी पाहायला मिळते. हे आयोजन आहे सन्माननीय संदीप दादा कोतकर युवा मंच रॉयल ग्रुप, त्याचबरोबर साईराम मित्र परिवार शशिकांत भाऊ दसगुडे युवा मंच अगदी आपण पाहतोय. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडू वरती, चेंडू निसटलाय, सटकलाय, जातोय सीधा सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. 5 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी कॅप्टन आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी या ताबडतोब उपस्थित राहायचे नाणेफेकीसाठी. 33 बॉल 76 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. ओमकार साळुंके यांच्यावरती केलेलं आक्रमण आणि बचाव करायचा असेल तर आक्रमण करा, हा नियम आहे. खरं तर एक बलाढ्य आणि विशाल लक्ष समोर ठेवलं गेलं. ते लक्ष पार करत असताना सुदाम खोडदे हे नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौका नाहीये. अनेक स्पर्धा आपल्या झुंजार आणि धुरंधर फलंदाजीने गाजवलेल्या आहेत. सुदाम खोडदे एक जुनं जाणतं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील. स्ट्राइक एंड वरती आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे, स्वेअर आहे. अवांतर एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल. धावफलक 6 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 33 चेंडू आणि जिंकण्यासाठी 75 धावांची गरज. भव्य दिव्य क्रीडांगण आहे, रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधली पहिली वेबसाईट tenniscricket.in वरती या जगभरात या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातंय. कशाचीच कमतरता नाही. पूल केलाय आणि सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळेल. चेंडू सीमा पार, धाव संख्या घेईल आकार, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. 32 चेंडू 71 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 10 रन विदाउट लॉस. चांगली सुरुवात अगदी आपण पाहतोय संकल्प एलोन शिरूर टीमची. आकाशाचे वेद शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन. सुदाम खोडदे बॅक टू द पॅव्हिलियन.
पहिली आणि महत्वाची विकेट. दहा धावसंख्येवरती पहिला धक्का. एक गडी बाद नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. सोशल नेटवर्किंग वरती विविध ग्रुप वरती रॉयल ट्रॉफीची चर्चा रंगताना पाहायला मिळते. तिसरं पर्व या ठिकाणी संपन्न होत असताना आणि खरं तर प्रत्येक जण या क्रिकेटच्या स्पर्धेची आतुरतेनं वाट पाहत असतो, कारण की शिरूर शहरातील मानाची, प्रतिष्ठेची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. प्रमुख मान्यवर अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती या उपस्थित आहेत. संदीप उद्योग समूहाचे सर्व आदरणीय भानुदासजी कोतकर साहेब, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर, सामन्याचा आनंद घेता येता साहेबांचा आम्ही पुन्हा एकदा मनस्वी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करतो. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. 31 चेंडू 71 धावा या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना यावेळेला लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला, नजाकत आहे, पॉवर आहे, परफेक्ट टायमिंग आहे, षटकार. सोळा धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा, शेवटचे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. तीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. व्यासपीठावरती एक सन्मान संपन्न होतोय. गेली कित्येक वर्ष शिरूर तालुक्यातून एक सुमधुर आवाज आपण ऐकतो. या अगोदरच्या सत्रामध्ये पहिल्या इनिंग मध्ये त्यांचं सुंदर समालोचन आपण ऐकलं. प्रदीप ओहोळ सर यांना विनंती करतो, आपला सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्मान होतोय सन्माननीय प्रदीप ओहोळ सर, आपण या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय अण्णा कदम आणि सन्माननीय तुषार पवार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. सन्माननीय सचिनदादा चौधरी सरपंच साहेब यांना विनंती करतो, आपण समोर येऊन हा सन्मान संपन्न करावा. प्रदीप ओहोळ सरांना सन्मानित केले जाते व्यासपीठावरती. त्याचबरोबर तुषार भाऊ अडसूळ यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करायचा आहे. अडसूळ कार डेकोर, सर्व प्रकारचे कार ॲक्सेसरीज म्हणजेच अडसूळ कार डेकोर आणि त्या डेकोरेटरचे मॅनेजिंग डायरेक्टर सूरजदादा चव्हाण हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय प्रदीप ओहोळ सरांचा. विनंती करतो प्रदीप सर, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. 30 बॉल 65 या मॅचचं समीकरण. 16 वरती एक गडी बाद आहे. ओव्हर क्रमांक 2 त्या ठिकाणी मात्र टाकली जाईल. विशाल साळवे बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. झुंजार लढवय्या आमने सामने, त्यांच्यातील झुंज रॉयल ट्रॉफी 2025 चा हा 16 या वेळेला स्लॉग हिट केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. स्लॉग हिटचा फटका फ्रंट फुट वरती आले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला पाठवून दिलं, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. एक शानदार आणि दमदार षटकार येताना जो पाहायला मिळतोय विश्वजितच्या बॅट मधून. 22 वरती एक गडी बाद आहे. 29 चेंडू 59 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी संघ या ठिकाणी उपस्थित होतोय, मनापासून स्वागत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी या पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय भरतदादा टिंगरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. भरतदादांना विनंती आहे, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. मुख्य आयोजक सन्माननीय बंटीदादा गायकवाड यांच्या वतीने आपल्याला विनंती आहे, भरतदादा आपण व्यासपीठावरती यावं. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडूंना भरतदादा यांच्या माध्यमातून संधी प्राप्त झाली, अगदी आपण पाहतोय.
अनेक क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन असोसिएशनच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. खेळाडूंना सातत्यानं भरतदादा यांच्या माध्यमातून मात्र जी संधी दिली जाते आणि असं क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय. स्वतः चांगलं क्रिकेट खेळतात. 23 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावरती जारी आहे. मला वाटतं काल बिबीवाडी या ठिकाणी बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार देखील भरतदादा यांनी मात्र जो घेतला आणि या इन ऍक्शन यानंतर पुढच्या मॅच मध्ये ते पाहायला मिळतील. 28 चेंडू आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. विशाल साळवे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. बॉलर तयार विशाल साळवे. ओ फुल टॉस होता समोरच्या दिशेला उडवलाय. एक टप्पा घेतोय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. धाव संख्या घेईल आकार. चेंडू सीमा पार खणखरीत चौकार 4 रन. हॅलो तुषार भाऊ अडसूळ अर्थात अडसूळ काळ डेकोर यांच्या माध्यमातून आपले पार्टनर भूषण आदरणीय प्रवीण गायकवाड सरांचा या ठिकाणी शोभा सन्मान आपण पाहतो या ठिकाणी केला जातोय. सरांना मी विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. सुंदर फटका होता वाईडिश लॉंग ऑफला. तिथे हसन मदारी 2 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि या 2 धावीबरोबर संघाचा धावपळ पुढे 29 धावा आहे. ज्यांनी खरं तर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आपल्याला चौकारासाठी प्रायोजक दिलेला आहे. अडसूळकार डेकोर चे प्रोपरायटर तुषारभाऊ अडसूळ सर्व कार एक्सरेसिस म्हणजे अर्थातच अडसूळकार डेकोर हे नाव घेतलं जातं आणि त्याचे मॅनेजर डायरेक्टर सुरजदादा चव्हाण साहेब आणि तुषारभाऊ अडसूळ साहेब यांच्या माध्यमातून पार्टनर भूषण प्रवीणजी गायकवाड सर यांचा आपण पाहतो. खरं तर एक छोटासा सन्मान होतोय. हा चेंडू बॉटम हँडचा वापर खांडून काढावा लागला. वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ओमकार साळुंके संघाचा आयकॉन चेंडूवरती येईल. तिथे एक सिंगल आहे आणि एका सिंगल बरोबरच संघाचा धावपळ पुढे 30 धावा आहे. 81 धावांचा पाठलाग. खरं तर हे मैदान अनेक रनचेसचा ऐतिहासिक वारसा असलेलं हे मैदान राहिलेलं आहे. इथे मात्र तुम्हाला कामगिरी इथं करायची आहे. 30 धावा धावफलकावरती आहे. एका बाजूला जर आपण पाहिलो तिथे संघाचा आयकॉन सांगवी गावाला बिलॉंग करणारा विश्वजित गरुड आणि दुसऱ्या बाजूला आपण हसन मदारी यांना इथं मैदानावरती पाहतो. तर विशाल साळवे गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस चाचंड गुडघा टेकवलाय. पाठीमागे कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू निघालाय. नुसता निघाला नाही तर डीप मिड विकेट सीमारेषा ओलांडून पलायन करतोय. सनसनीत चौकार 4 धावा. षटक क्रमांक 2 संपला. धावफलकावरती 34 आहेत तर 24 चेंडू आणि 47 धावींची गरज आहे. धानोरी स्पोर्ट आदरणीय भरतदादा असतील आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो रॉयल 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपले प्लेइंग 11 इथे द्या. जे काही प्लेयर तुमचे खेळाडू असतील ते सर्वांचे फोन नंबर तुम्हाला या ठिकाणी आमचे गुणलेखक राहुल पवार सरांकडे द्यावे लागतील. 24 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे तर 4 षटकांमध्ये अजूनही 47 धावा बनवायच्या आहेत आणि या कशा बनवल्या जाणार हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा एका सुमधुर आवाजाकडे जाऊयात. प्रवीणजी गायकवाड सर. सर या तुमचं स्वागत आहे. शेवटचे 24 चेंडू आणि 47 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 34 वरती एक गडी बाद आहे. मॅच रंगताना पाहायला मिळेल. विशेष म्हणजे दोन्ही नावं संकल्प 11 आणि क्लासिक शिरूर ही वलयांकित नावं आहेत. शिरूर शहरातील अगदी आपण पाहतोय महाराष्ट्रभर या नावांनी संघ उतरत आहेत. चांगला परफॉर्मन्स सातत्यानं नक्कीच या दोन्ही टीमने केलेला आहे. त्यामुळं चांगला संघर्ष शेवटपर्यंत या 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हसन मदारी 4 चेंडू 13 वरती खेळतोय. विश्वजित 5 चेंडू 12 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. तर ओमकार साळुंके यांनी षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा हातात घेतले. राहुल पवार सर अगदी आपण पाहतोय माझ्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेत काम करताना पाहायला मिळत आहेत. खास राहूवरून ते उपस्थित झालेले आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओमकार सज्ज. ओ फुल लेन चेंडू होता अगदी आपण पाहतोय. अपील केलंय. पंचांकडे दाद मागितली जाते. चांगला चेंडू प्रस्तुत केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र स्थिर आहे. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 3 खेळ प्रगती पथावरती जारी आहे. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. रॉयल ट्रॉफी 2025 दैदिप्यमान क्रिकेट सोहळा त्रिफळ उद्ध्वस्त.
मधली यष्टी उघडवली, लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करत असताना अगदी आपण पाहतोय आणखीन एक धक्का, आणखीन एक करंट मैदानाच्या आतमध्ये लागतोय. हा धक्का क्रमांक असेल दुसरा. 22 बॉल 47 या मॅचचं समीकरण. बावीस चेंडू 47 धावांची गरज. आजपासून ही स्पर्धा चालू झालेली अगदी आपण पाहतोय. प्रत्येकाच्या नजरा या क्रिकेटच्या स्पर्धेकडे लागून होत्या. रॉयल ट्रॉफीचं रॉयल आयोजन नियोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. आणि व्यासपीठावरती जर पाहिलं तर मान्यवरांची मोठी गर्दी आपल्याला जी पाहायला मिळते. ओमकार साळुंके हे षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय. तिसरं हाताळत असताना 2 गडी बाद झाले. 34 धावा धावफलकावरती आहेत. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून घर बसल्या देखील या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपण प्रेक्षेपण पाहू शकता. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील ही पहिली वेबसाईट आहे ज्यांच्या माध्यमातून सर्वप्रथम प्रेक्षेपण केलं गेलं. आणि आज रोजी आपण पाहतोय अनेक सबस्क्रायबर आहेत अगदी आपण पाहतोय. आणि अतिशय दर्जेदार कामकाज टेनिस क्रिकेट .in चं आपल्याला जे पाहायला मिळत आहे. 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती जारी आहे. कोण कोणावरती भारी पाडणार आहे. संतोष शिंदे एका बाजूला अगदी आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला विश्वजित आहे. बाळा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहेत संतोष शिंदे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून बाळा यांची ओळख आहे. अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सनं गाजवलेल्या आहेत. ओ लेट कट खेळायचा होता त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू अगदी आपण पाहतोय जाणीवपूर्वक ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला गेला आणि एक डॉट बॉल प्रस्तुत केला ओमकार साळुंकेने. शेवटचे 21 चेंडू 47 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. रॉयल ग्रुप व साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 आपण या ठिकाणी पाहत आहेत. ओ स्क्वेअर कट खेळलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि या 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. सांघिक धावसंख्या 36 वरती. राजापूर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रमेशजी धावडे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती या मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत अगदी आपण पाहतोय. ही यशस्वीता आहे रॉयल ट्रॉफीची अगदी आपण पाहतोय. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतो आहे. 20 चेंडू 45 धावांची गरज. विश्वजित 5 चेंडू 12 वरती खेळतोय. संतोष शिंदे 2 बॉल 2 वरती खेळतोय. ओमकार साळुंके अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी अगदी आपण पाहतोय चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना ज्या पाहायला मिळतील. एक ऐतिहासिक मैदान आहे. अनेक विक्रमांचं साक्षीदार आहे हे क्रीडांगण. अनेक विक्रम या मैदानानं पाहिलेले आहेत आणि त्या मैदानावरती मात्र हे दैदिप्यमान पर्व रॉयल ट्रॉफीचं संपन्न होत असताना 19 चेंडू 43 धावा मॅच रंगलीये. सामना रंगणार आहे शेवटपर्यंत अगदी आपण पाहतोय. मॅच बॅलन्स आहे सध्या स्थितीला. कोण बाजी मारेल याची गॅरंटी, याची खात्री, याची शाश्वती कुणी देऊ शकत नाहीये. 19 बॉल 43 या मॅचचं समीकरण. स्टेप आउट, लॉफ्टेड ड्राईव्ह समोरच्या दिशेला उडवला. षटकारासाठी 6 धावा. इरादा होता पक्का, लगावलाय एक शानदार छक्का. षटकार. चला नेक्स्ट बोर्ड टीम नाणेफेकीसाठी आपण 18 चेंडू 37 धावांची गरज. 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आहेत. लास्ट 18 बॉल 37 रिक्वायर. झुंजार लढवय्या आमने सामने त्यांच्यातील झुंजाय. क्लासिक 11 शिरूर आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय संकल्प 11 यांच्यातील झुंज क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. चला नेक्स्ट बोर्ड टीम नाणेफेकीसाठी आपण उपस्थित राहणं गरजेचं असेल. धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी कॅप्टन चला आणि घाई करा विनंती आहे. आणि एक सूचना आहे, बाहेर गेलेले चेंडू दिवसभरात, आता बरीचशी लहान मुले या ठिकाणी असतात, दिवसभरात जेवढे जास्त चेंडू आणून द्याल ना त्या ठिकाणी टिक मार्क केलं जाईल. त्या लाईन्समॅनच्या समोर अगदी आपण पाहतोय आणि त्याला आकर्षक रोख पारितोषिक
या ठिकाणी सायंकाळच्या सत्रात आपण देणार आहोत. त्यामुळं लहान लहान मुलं बाहेर गेलेले चेंडू आतमध्ये पोहोचवायचं काम करायचं आहे. 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू 37 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक अगदी आपण पाहतोय. विश्वजित 5 चेंडू 12 वरती, संतोष शिंदे 4 चेंडू 10 वरती खेळताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. रवी गिरमकर साहेब अगदी आपण पाहतोय स्वतः आयोजक आहेत, परंतु टेनिस बॉल क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत. अगदी आपण पाहतोय म्हणजे कुठं कोणताही विक्रम घडो, कुणी कोणताही रेकॉर्ड करो आणि ग्रुपच्या माध्यमातून त्या खेळाडूला प्रसिद्ध करण्याचं काम रवी गिरमकर सर नक्कीच सातत्यानं करत असतात. सायरामचे अध्यक्ष आहेत, त्यांचंही स्वागत असेल. 44 वरती 2 गडी बाद आहेत, 18 चेंडू 37 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. चेंडू सुसाट सीमारेषेच्या दिशेला धावताना पाहायला मिळतोय, जातोय सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. रॉयल 11चा कॅप्टन चला. धानोरी स्पोर्ट क्लब धानोरीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. रॉयल 11चे कॅप्टन आपल्याला विनंती करतो की आपण समोर यायचे. 17 चेंडू 33 धावांची गरज. सौरभ चला, आपण नाणेफेकीसाठी समोर यायचं आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय परफेक्ट गॅप आहे. शतरक्षक चेंडू वरती, चेंडू सुसाट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट, खणखणीत चौकार, 4 रन. बावन्न धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 चेंडू शेवटचे शिल्लक, जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 2 चेंडूवरती 2 चौकार खेळत आपले इरादे स्पष्ट केलेत विश्वजित यांनी. सन्माननीय सचिनजी चौधरी आपल्या शुभ हस्ते नाणेफेक या ठिकाणी होते. विनंती करतो आपण समोर येऊ ना, ही नाणेफेक संपन्न करायची. पुन्हा एकदा दे घुमाके, सिक्सर. सन्माननीय राजापूर गावचे सरपंच सचिनदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते. त्याचबरोबर डॉक्टर अविनाश गावडे, डॉक्टर साहेबांना विनंती करतो आपणही समोर यावं. त्याचबरोबर सन्माननीय सतीश गावडे सर आपल्याला विनंती करतो आपण देखील समोर यायचं आहे. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. 62 धावा धावफलकावरती आहेत. सतीश गावडे सर आपल्याला विनंती करतो आपण देखील समोर यायचे. डॉक्टर अविनाश गावडे, खर तर लहानपणापासून आम्ही ज्यांचं क्रिकेट पाहत आलो, ज्यांनी आपले अनेक चाहते निर्माण केले, असे सतीश गावडे सर अगदी आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मैदानं सतीश गावडे सरांना पाहिल्यानंतर आठवतात. अनेक मैदानं गाजवलेली आहेत. क्रिकेट लिजंड सतीश गावडे सर यांना विनंती करतो आपण देखील समोर यायचंय. 14 चेंडू 19 धावांची गरज. 62 वरती अगदी आपण पाहतोय 2 गडी बाद आहेत. आपले सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी संपन्न करतायत टॉस. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होणार आहे. टॉस का बॉस, परंतु केलंय आक्रमण, केलंय प्रहार. मैदानाच्या आतमध्ये एक धुआधार षटकार. धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी टॉस जिंकलाय आणि शतरक्षण करण्याचा निर्णय. आणि उपस्थित होत आहेत ज्यांचं विशेष सहकार्य या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. मुख्य आयोजकच आहेत सन्माननीय शशिकांत भाऊ दसगुडे यांचं आगमन या ठिकाणी होताना जे पाहायला मिळतंय. या स्पर्धेसाठी फार मोठं मोलाचं सहकार्य आणि स्वतः आयोजकच आहेत सन्माननीय शशिकांत भाऊ दसगुडे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनापासून मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत.
विनंती करतो साहेब आपण व्यासपीठावरती यावं आणि आसनस्थ व्हावं. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र आपण पाहतोय 69 धावा आहेत. 12 चेंडू 12 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. नियम नक्कीच त्या ठिकाणी समजून सांगितले जात आहेत या क्रिकेटच्या स्पर्धेचे. यानंतर इन ऍक्शन आपल्याला दोन टीम ज्या पाहायला मिळतील. रॉयल 11 आणि त्यांच्या विरोधात धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी. टॉस जिंकला धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी आणि शतरक्षण करण्याचा निर्णय. रॉयल 11 चला आपली प्लेइंग 11 या ठिकाणी जमा करायची आहे. रॉयल 11 आपली प्लेइंग 11 या ठिकाणी जमा करणं बंधनकारक आहे. सन्माननीय विजयजी गजरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये सन्माननीय शशिकांत भाऊ दसगुडे यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय आणि डॉक्टर अविनाश गावडे यांना विनंती करेल की आपण हा सन्मान संपन्न करायचा आहे. डॉक्टर साहेबांना विनंती आहे की हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. आपले प्रमुख मान्यवर ओ पिकअप केलाय. पिकअप शॉट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नो बॉल आहे. नो बॉल आहे आणि त्यावरती ठोकलाय षटकार. धावाचं गुणोत्तर सामन्याचं समीकरण गुणोत्तर प्रमाण बदलून टाकणारा बिघडून टाकणारा एक गगनभेदी षटकार. आणि आता 12 बॉल 5 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना हो यावेळी अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला फटका खेळून काढला. शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय घेतली जाते ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दोन्ही स्टाईल जर सामना संपवला अर्थात षटकारानं सामना संपवला तर सन्माननीय रवींद्र गिरमकर सर साईराम उद्योग समूहाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून 777 रुपयांचं पारितोषिक. स्पर्धेत हा विक्रम किती वेळा घडो 777 असणार आहेत षटकारानं तुम्ही जर सामना जिंकवला. MS धोनीचे फार मोठे चाहते आहेत. रवी सर अगदी आपण पाहतोय आणि 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 पहिल्याच मॅचला 777 जात आहेत. थँक्यू. आणि हे 777 जातील बाळा शिंदे यांना. MS धोनी स्टाईल हा सामना संपवला. सन्माननीय रवी गिरमकर सर साईराम उद्योग समूहाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून 777 रुपयांचं पारितोषिक आणि ही सगळी वितरण अगदी आपण पाहतोय बक्षीस वितरण समारंभामध्ये होणार.